फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझा. गरोदरपणात मला जेवणच जात नाहीये, मला काही खायची इच्छाच होत नाहीये. मग मी नाही खाल्लं तर काही फरक पडतो का? चला, ह्या गोष्टीचं खूप डिटेलमध्ये उत्तर आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. प्रेग्नन्सी राहिली याचा एक आनंद वेगळा असतो, पण प्रेग्नन्सी आपल्याबरोबर भरपूर चॅलेंजेस घेऊन येतं. मळमळतंय, कसं तरी होतंय, जेवण जातच नाहीये, फोडणी बघवतच नाहीये, जेवण बघितलं तरी कसं तरी होतंय, दुसऱ्याला खाताना बघितलं तरी कसं तरी होतंय, हेल्दी काही खायची इच्छाच होत नाहीये, नुसतं जंक फूड खायची इच्छा होतीये, पिझ्झा बर्गर बरं जातंय पण घरातलं जेवण जात नाहीये. बापरे, यापैकी तुम्ही काही काही उत्तर ऐकली आहेत? यस. मग ही काय फेज असते? प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या बॉडीतले हॉर्मोन्स वाढतात आणि त्या हॉर्मोन्समुळे तुमची सेन्सेसची जी रिस्पॉन्डिंग पॉवर आहे ही खूप वेगळ्या लेवलला वाढते. याचा अर्थ काय? थोडक्यात तुमचं नाक जे आहे ते अदरवाईज कोणती गोष्ट स्मेल करून मॅनेज करू शकतं, पण प्रेग्नन्सीत कधी कधी ते ओव्हर सेन्सिटिव्ह होतं आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींच्या वासामुळे मळमळू शकतं. काही जणांना काही गोष्टींच्या टेस्टमुळे मळमळतं. कित्येकही जणांना सकाळी ब्रश केल्यानंतर जेव्हा तुम्ही चूळ भरताय तेव्हा ओक्याऱ्या यायला लागतात. हे सगळं तुमच्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होतं आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका, हे काही पूर्ण 9 महिने राहत नाही. युजली पहिल्या 3 महिन्यात यापैकी बऱ्यापैकी गोष्टी सेटल होऊन जातात. पण तुम्हाला जर काही जेवण जात नसेल, तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे? काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या आणि त्याला फॉलो करा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, सकाळी उठल्यानंतर बेडवर बसल्या बसल्याच एक टोस्ट किंवा एक ग्लुकोजचं बिस्किट खावा, कोणतीही दुसरी गोष्ट घेण्याच्या आधी. याने काय होईल, तुमच्या बॉडीत जे ॲसिड रिलीज होतं अक्रॉस द नाईट ते थोडंसं ॲब्झॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे मळमळत आहे ते बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्लीज ब्रश करू नका. श्रेया तू आम्हाला हे शिकवणार आहे? नाही, मी गर्भसंस्कार, लेबर, प्रेग्नन्सी, फिटनेस हे सगळं रुटीनली शिकवते, व्यवस्थित शिकवते. मी स्वतः हायजेनिक माणूस आहे आणि तो तुमच्याही कोणाला माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ह्याचा विचार करू नका की मी तुम्हाला ब्रश नाही करू देणार आहे, पण ब्रश नाही करायचं. जर तुम्हाला सकाळी खूप मळमळत असेल तर आयडियली तुम्हाला नाश्ता केल्यानंतर ब्रश करायचा. ह्याने तुमचं मळमळणं बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काहीच खायची इच्छा होत नसेल तर तुम्ही आलं जे असतं त्याला किसा, त्याचा रस काढा, एक अर्धा चमचा आल्याचा रस घ्या. त्याने काय होतं, बेसिकली त्याला दीपन पाचन असं म्हणतात. तुमची जी जठराग्नी असते त्याचं दीपन पाचन होतं आणि त्यामुळे तुमचा जो आधीचं साठलेलं काही फूड असेल आतमध्ये जे प्रॉपरली डायजेस्ट नाही झालेलं ते डायजेस्ट व्हायला मदत होईल आणि मग तुम्हाला खाता येईल. पुढची महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही असं म्हणलं तुम्हाला भूक फार लागते पण मला हे हेल्दी खायची इच्छा होत नाही, तर थोडंसं मानसिक पण असतं. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या मेंटल स्टेटवरती काम करायची गरज आहे आणि व्यवस्थित खायची गरज आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, मला जेवणच जात नाही, मी काय खाऊ? तर तुम्हाला त्या गोष्टी शोधायच्या जे तुम्हाला जातात. कित्येकही वेळा ज्या मुलींना जेवण जात नाही त्यांना पातळ खिचडी जाते, त्यांना थंड मौसूद दही भात जातो, त्या मुलींना मस्त ताक प्यायला आवडतं किंवा कित्येकही मुलींना फ्रूट्स घ्यायला आवडतात. तर ह्यापैकी कोणती गोष्ट तुम्ही घेतली पाहिजे? कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडते. मायदुजाच्या स्टोअरमधून जर तुम्ही न्यूट्री दलिया म्हणलात ते कित्येकही बायका खूप आरामात घेऊ शकतात जेव्हा मळमळत आहे, काहीच जात नाही. सो रादर दॅन कंप्लेनिंग अबाउट, प्रत्येक तिसऱ्या माणसाला माहिती आहे, तुमच्या अख्ख्या सोसायटीवर माहिती आहे की या बाईला जेवणच जात नाही. डोंट वरी, तसंही पहिल्या 3 महिन्यात वेट लॉस झाला तरी चालतो. त्याच्यानंतरच्या महिन्यात ॲटलिस्ट वेट लॉस टाळावा. वेट गेन किंवा वेट मेंटेन ह्या दोन्ही गोष्टी चालतात. स्पेशली 7व्या महिन्यानंतर आपण म्हणतो वेट गेन व्हायला पाहिजे, पण याच्या कोणत्याही गोष्टीसाठी ना स्वतःला टू मच पुश किंवा फोर्स करू नका. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी शोधायच्या ज्या तुम्हाला जातात आणि त्या तुम्ही लोकांनी घ्यायला लागायच्या. टिप नंबर 5, खूप भूक लागली आहे, त्या भूकला मारण्यासाठी प्लीज पाणी पिऊ नका. कित्येक वेळा का होतं, नाही मला मळमळणार आहे ना, नाही मला उलटीच होणार आहे ना, मला जातच नाही ना, म्हणून तुम्ही पाणी पिऊन पिऊन भूक मारता. जर तुम्ही पाणी पिऊन भूक मारली तर त्याच्यानंतर तुम्ही जे खाणार आहे ते डायजेस्ट होत नाही आणि ते पण व्यवस्थायला सुरुवात होते. म्हणून तुम्हा लोकांना स्वतःची काळजी घ्यायची गरज आहे, फक्त बाळासाठी नाही, स्वतःसाठी पण. मला एखादी गोष्ट बघून ना नॉशिया होतो किंवा फोडणी करताना नॉशिया होतो, तुम्ही लोक डबल मास्क घालू शकता, फोडणी वगैरे करू शकता आणि जेवणाचं टेम्परेचर चेंज करून बघा. कधी कधी जेवण थोडं थंड झाल्यावर तुम्हाला जाईल, कधी कधी गरम गरम असताना जाईल, कधी कधी अख्ख्या चपातीचं टार्गेट ठेवून पण उपयोग नाही, कधी कधी तुम्हाला अर्धीच चपाती जाईल. थांबून जा ना, इट्स ओके. कोणी नाही लिहिले तू 2 जीवाची आहे, तुला 2 जणांसाठी खायचे, काही खायची गरज नाही.
सो यू नीड टू टेक केअर ऑफ दॅट. 6वी आणि महत्त्वाची टिप, तुम्ही जेवताय कशासाठी हे ठरवा आधी. नाही, ते बाळाच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते सेकंडरी. तुमच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो बाळ आणि आईमध्ये प्रायोरिटी कोण आहे? देवाच्या हिशोबाने बाळ. तुम्ही जर नीट खाल्लं नाही तर ते बाळ तुमच्या बोनमधून घेणार, तुमच्या दातातून घेणार, तुमच्या हाडातून घेणार. बाळ तर स्वतः मजबूत होणार, म्हणजे आईला वीक करून बाळ मजबूत होणार. तुम्ही खायचं आहे कोणासाठी? का की तुम्हाला कॉम्प्रोमाइज होऊन तुमचं बाळ मोठं नाही होणार. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लोकांनी लक्षात ठेवावीच लागणार आहे. आणि हे तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं. म्हणजे काय थोडक्यात मला जेवण जात नाही ह्याची चर्चा नको. मला जे जेवण जाते ते गपचूप खावा. तिसरी गोष्ट, जे काही खाता आहे ते हेल्दी खावा. मला पाणीपुरीत जाते, पावभाजीत जाते, बर्गरच जाते, मला प्लेन चपाती दूधच जाते, यांनी नाही बाळासाठी काही मिळणार आहे, नाही तुमच्यासाठी काही मिळणार आहे. तर थोडं पोर्शनमध्ये खाल्लं तरी चालेल, पण ते व्यवस्थित खावा. दिवसाची सुरुवात ड्राय कार्बोहायड्रेटने ठेवा. जर तुम्हाला दिवसभर मळमळत असेल आणि जेवण जात नसेल तर जिभेवरती पुदिन्याचं पान जर तुम्ही ठेवलं त्याने तुम्हाला मदत होऊ शकते. त्याच्याचबरोबर जर तुम्ही जिभेवरती आवळा ठेवला, मोठा जो आवळा असतो, मोर आवळा आपला, प्लीज आवळ्याची सुपारी ठेवू नका, मी फ्रेश आवळा म्हणते जो मिळतो तो जर तुम्ही ठेवला त्याने तुम्हाला मदत होईल. लवंग खूप उष्ण असते, सगळ्याच गोष्टी उष्ण असतात, मी तुम्हाला खायला नाही सांगते. जिभेवरती पकडा, त्याने तुमचा नॉशी आणि मळमळ बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. एखाद्याला जर आलं आवडत असेल, सुकलेलं आलं मिळतं, जर तुम्ही ते सुकलेल्या आल्याचा एक छोटासा तुकडा जिभेवरती ठेवला, अगेन त्याच्यात उष्णता असते, पण जर तुम्हाला उष्णतेचा त्रास नसेल तर तुम्ही ते जिभेवर पकडू शकता, त्याने तुम्हाला बऱ्यापैकी मदत होईल. जर एखाद्याला खूप गोड खायची इच्छा होत असेल, ॲटलिस्ट ते तरी जातं मला, तर मधुर रसाचं ज्येष्ठमध तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. तुम्ही ज्येष्ठमधाचा एक छोटासा तुकडा तुमच्या जिभेवर ठेवू शकता. तो जो कॉन्स्टंटली किंचित मधुर रस आतमध्ये जाईल, त्यामुळे तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि बरं पण वाटेल. म्हणून थोडक्यात काय, होमवर्क करा. प्रत्येक गोष्टीसाठी उठसूट आपण गुगल नाही करू शकत, पण स्वतःचा होमवर्क जर केला तर त्याचं तुम्हाला नक्कीच मदत होईल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. मला आवडेल तुमच्याबरोबर तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये चालायला. तुम्हाला आवडेल माझ्याबरोबर चालायला? नक्की विजिट करा www.mayaduja.com कोर्सेस सेक्शनमध्ये. आणि तुमच्यासाठी भरपूर कोर्सेस आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्र चालू शकतो. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.